नमस्कार, शुभ्रा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे नुसत्या बटाट्याच्या पापड्या। बटाट्याच्या पापड्या बनवण्यासाठी 4-5 मोठे बटाटे घेतलेले। तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे बटाटे येते। आणि आता हे बटाटे पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेले, कारण बटाट्याला माती असते। आणि त्याच्यानंतर घेतलेले काप करून, कारण बटाटा खराब आहे, कुठं काळा झालेला आहे तर आपल्याला कळतं। तर मग बटाटे घेतलेले, आता मस्त कापून आता पाणी गरम करायला ठेवलेले। मोठ्या कढाईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आणि त्याच्यावर झाकण ठेवलेले। मग पटकन उकळी येते। बटाटे पाण्याला आलेली आता उकळी, त्यामध्ये बटाटे आपण टाकून द्यायचे आणि बटाटे 10-15 मिनिटात चांगले शिजतात, कारण की फळं येते पटकन इझी शिजतात। मग शिजून झाल्यावरती आपण बघायचं त्याच्यात काही घालून का बटाटा शिजलाय का नाही। तेव्हा कट किती मस्त होतोय। आता मी कट करून बघितलाय तर हे बटाटा शिजलेला आहे। मग असेच आपण बटाटे काढून घ्यायचे, त्याच्यातलं पाणी काढून टाकून थंड पाणी टाकायचं आणि बटाटे थोडे गरम असताना सोलून घ्यायचे, नाही त्याच्या साली निघत नाही। मस्त बटाटे घेतलेले आता सोलून, आणि बटाटे सोलून घेतल्यावरती आता आपण त्याला किसणीच्या साह्याने बारीक करून घेणार आहे, कारण आपण हाताने केलं तरी जमतं, पण त्याच्यात गिटुळ्या राहिल्या की पापडी चांगली होत नाही, मध्ये चिरटल्यासारखी होती। त्याच्यामुळे आपण मस्त किसून बटाटा घ्यायचं, इझिली किसला जातो, कारण की हा आपला शिजल्यामुळे इझिली किसला जातो। हे बघा किती छान मस्त किसून रेडी केलेलं आहे। आता हे किस एका बाजूला करून ठेवायचं आणि त्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहे, आपण तिखट त्याच्यात घालणार नाही। त्याच्यामुळं आणि आता हे सगळं मॅश करून एकत्र मस्त याचा घट्टसर आपल्या पिठासारखा गोळा करून घ्यायचा आहे। नंतर त्याचे छोटे उंडे करून ठेवायचे, म्हणजे आपल्याला इझी जातं का रपारप आपल्याला पापड्या करता येतात। त्याच्यामुळे सगळे याचे आपण गोळे बनवून ठेवायचे। गोळे ठेवलेले आता बनवून, आणि चला तर आता झटपट आपण घेणारे पापड्या करून। त्याच्यासाठी एक आपण टाकणारे पालथं ताट आणि त्याच्यावर एक प्लॅस्टिक घेणार आहे। तेलाचा थेंबही याच्यात वापर केलेला नाही आपण। प्लॅस्टिक मस्त ओलं करून घ्यायचं आहे। परत पापडी चिकटायला लागली की परत आपण प्लॅस्टिक ओलं करून घ्यायचं आहे। दोन्ही प्लॅस्टिक घेतलेले ओले करून, आणि आता आपण त्याला मस्त वाटीने किंवा हाताच्या साहाय्याने प्रेस करून आपण करून घेऊ शकतो, किंवा लाटण्याने पण तुम्ही स्वच्छ लाटणं धुवून पण करू शकता। वाटीने मस्त प्रेस करून आपण पापड्या रेडी करून घेणार आहे। इझिली बनतात ह्या पापड्या आणि शिजल्यामुळं लवकर पण वाळतात आणि चिटकत पण नाही। काही काहींचा खूप चिटकण्याचा प्रॉब्लेम होतो, आपण कापडावर वाळू घालतो त्याच्यामुळे ते खूप चिटकतात। मस्त ह्या निघतात सुटसुटीत, 2 दिवसात कडक उन्हात वाळतात हे बघा। आणि अशाच पद्धतीने या सगळ्या करून घ्यायच्या आहेत। हे बघा किती छान मस्त या जमलेल्या आहेत। इझिली अशा झपाझप आपण करून घ्यायच्या। सगळ्या पापड्या झालेल्या आपल्या रेडी। आता उन्हात टाकायच्या त्या वाळायला। उन्हात वाळल्या का 2 दिवसात कडक मस्त डब्यात भरून ठेवायच्या, वर्षभर पापड्या टिकतात। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि आपण पुढच्या व्हिडिओत असेच नवनवीन मी व्हिडिओ टाकतच राहणार, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवतच राहणार आहे। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओत।